हेमंत मंगळे चॅनलमध्ये मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकरता एक अत्यंत खुश खबर। जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन योजना म्हणजे जुनी पेन्शन योजना सरकारतर्फे लागू करण्यात आली आणि तशा प्रकारचा आदेश 24 मार्च 2026 ला काढण्यात आला। महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभागातर्फे शासन परिपत्रक क्रमांक वेतन 2026 प्रकरण क्रमांक 34 इक्र 15,70,615 आस्था 4 बांधकाम भवन 25 गरजबान पथ फोर्ट मुंबई येथून दिनांक 24 मार्च 2026 ला हा आदेश काढण्यात आला आणि याकरता जे संदर्भ घेण्यात आले ते म्हणजे वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक 2/2/2024, त्याचप्रमाणे वित्त विभागाचा शासन निर्णय 2/5/2024, त्याचप्रमाणे ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय 1/10/2024 अशा प्रकारचे 3 संदर्भ घेण्यात आले आणि या 3 संदर्भान्वये जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली। सविस्तर वृत्त सांगायचं म्हणजे 2005 पासून जे कर्मचारी नियुक्त झालेले आहेत तर त्यांना शासनाने निवृत्ती वेतन योजनेपासून म्हणजेच जुन्या पेन्शन योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु आता त्यामध्ये रिलॅक्सेशन आलेलं आहे। रिलॅक्सेशन कसं आलेलं आहे तर त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी म्हणजे ज्या पदाची जाहिरात 1/11/2005 पूर्वी झालेली आहे अशा प्रकरणांमध्ये शासन सेवेत दिनांक 1/1/2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धती जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागू करण्याबाबत। आता यामध्ये या आदेशामध्ये नेमकं काय दिलेलं आहे? वित्त विभागाकडील संदर्भाधीन क्रमांक 2 येथील दिनांक 2 मे 2024 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये दिनांक 1/11/2005 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 जानेवारी 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धती निर्गमित केली आहे। सदर कार्यपद्धती जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आता शासन निर्णय काय पारित झालेला आहे 24 मार्च 2026 ला तो पुढे वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण 2024 प्रकरण क्रमांक 18 सेवा 4 दिनांक 2/5/2024 मधील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत दिनांक 1 जानेवारी 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच निवृत्ती वेतन नियम 1982 लागू करताना अवलंबायची कार्यपद्धती योग्य त्या फेरफारासह जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत आणि ज्यांची जाहिरात 1/11 म्हणजेच 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निघालेली आहे आणि जे 1 जानेवारी 2005 किंवा त्यानंतर रुजू झालेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे।
दुसरं त्या आदेशामध्ये अजून आहे, सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248 च्या परंतुकान्वये प्रदान केलेल्या अधिकारान्वये तसेच वित्त विभागाने दिनांक 18 मार्च 2026 रोजीच्या टिप्पणीन्वये दिलेल्या मान्यतेस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचं हे शासन परिपत्रक जे आहे तर हे निर्गमित करण्यात आलेलं आहे, त्याची तारखा दिलेल्या आहेत. आणि तिसरं, सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेतांक 2026-0324 1510 152620 असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आणि उपसचिव महाराष्ट्र शासन सुभाष इंगळे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हा आदेश काढण्यात आलेला आहे. तेव्हा जी कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार 1 जानेवारी 2005 ला किंवा त्यानंतर सेवेत रुजू झाले तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यात आलेले आहेत. ही एक अतिशय आनंदाची बाब आहे. धन्यवाद.